मला कुठेही मेन्शन नाही केलेलं भेटणार की हिंदू टेम्पल, बट इट अज्युम ॲज द रेसिडेन्स ऑफ गॉड विष्णू. एक सांगायला चांगलं वाटतं की आपण पहिला मराठी ब्लॉगर असेल की या टेम्पलमध्ये मराठीमध्ये ब्लॉग करतोय. इथे कसा प्री वेडिंगचा विषय चाललाय हा बघा. प्री वेडिंग आहे का चाललोय आतमध्ये, जाऊया मंदिरामध्ये. आणि ऑलराईट मित्रांनो, सुप्रभात. कसे आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण चाललो आहे दुनियाच्या सगळ्यात मोठ्या हिंदू मंदिरामध्ये आणि आपण आज तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे मंदिर वगैरे अँड ऑल एव्हरीथिंग. आपण तिकीट आता काढायला आलो इकडून. किती $37 तिकीट आहे आपल्याला, ती डॉलर्समध्येच पे करायची आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. भाई साहेब मजबूत गर्दी असणार आहे इथे. गोरे लोक बघा किती आहेत. आणि आता सकाळचे वाजले आहेत बघा किती. आणि सनराईज टूर म्हणतात याला. तर आपण तिकडून तिकीट काढून घेऊ. आता तुम्हाला एक सांगतो, यांची जी टूर जी आहे 7 डेची आहे, 1 डेची आहे. कारण की हा जो मंदिर आहे, मी एक काम करतो इथे काही इन्फॉर्मेशन नाही देत, तुम्हाला पुढे जाऊन सांगतो कशी आहे, काय इन्फॉर्मेशन आहे एव्हरीथिंग, आणि दाखवतो मी तुम्हाला. चला. इथे मित्रांनो तुम्ही येताय, तुम्हाला तिकीट $37 ही 1 दिवसाची भेटते. सगळ्यात फालतू गोष्ट काय, ही लोक जाम स्मार्ट आहेत. त्याच्यातली माझी $5 जी नोट होती थोडीशी फाटलेली होती. मला बोलते दुसरी दे. मी बोललो आता काय बोलणार, मला हॉटेलवाल्यानेच ती दिली, आता काय जाऊ दे. हे इकडे थोडं चालतं, हे लोक फाटलेली नोट वगैरे घेत नाही. आणि तुम्हाला एक सांगतो परत एकदा, मी मागच्या व्लॉगमध्ये पण सांगितलेलं भाई, यांची जी करन्सी आहे ती आहे कंबोडियन रियाल. हे लोक ह्यांच्या करन्सीला एवढी भाव देत नाही. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. सो ऑलराईट तर मित्रांनो, आता आपण आलो आहे. अजून सकाळ उजडला नाही म्हणून मी फ्लॅश लावला आहे. मलाच दिसत नाही पुढचं, त्यामुळे. Yeah, good. Welcome to Orion Kobon Temple here. Yeah. My name is Sana. I'm the professional English speaking tour guide here. इथे आता बाहेर आलो. मला गाईडसाठी वगैरे विचारत होते, बट आपल्याला गाईडची काही गरज नाही. आपल्याला एकदम घाईघाईमध्ये बघायचं आहे. तर आपण इथे सनराईज बघू आणि तुम्हाला आतमध्ये मी टेम्पलची थोडी हिस्ट्री सांगणार आहे, कसं टेम्पल आहे, काय आहे. आता मी नाही सांगत, फ्लॅशमध्ये मला माझे डोळे दुखत आहेत. थोडं उजाडलं आहे. जसं सनराईज होईल तसं मी तुम्हाला अपडेट देतो कसं काय होतं आहे. ड्रोन उडवायचा खूप मन आहे, बट इथे ड्रोन बिलकुल अलाउड नाही, कारण की वर्ल्ड हेरिटेजची साईट आहे. तेव्हा ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. बघू पुढे जाऊ. टेम्पल काय मला इथून दिसते, 3 असे आपले कळसच बोलणार मी. मस्त वाटतंय. चला मी तुम्हाला दाखवतो. आता इथे तुम्ही एंट्रन्सला आलात तर तुम्हाला हे सिंह बघायला भेटेल, ज्याचं मुंडकं आहे. याचं काय सगळं हिस्ट्री आहे मी तुम्हाला पुढे आतमध्ये सांगणार. इथे आल्यावर थोडा आता मला फ्लॅश लावून करायला लागतं, मजा नाही ते. बट समोर बघा काय वाटतंय यार. आपण हे मंदिराच्या ह्याच्यामध्ये एंट्रन्स करत आहोत. पाहू शकतात कसं इकडचं स्ट्रक्चर आहे, एकदम प्रॉपर. तुम्ही जर बघायला गेलात ना, हे साऊथमध्ये आपले मंदिर असतात तसं आहे. हे आपल्या मंदिराच्या बाजूला असं हे असतं, असं सगळं केलं आहे. चला जाऊया आतमध्ये. तर ॲक्च्युली सकाळ अजून झाली नाही, त्यामुळे काळोख खूप आहे. त्या आतमधून आलो आपण. मी पाहू शकतात इथे एक असा कॉरिडॉर जातो, तुम्ही बघू शकतात. तिथे 3 कळस तुम्हाला दिसणार. आता इथं एक लेफ्ट साईडला एक अशी एक वस्तू, म्हणजे वस्तू नाही बोलू शकत, एक मंदिर दिसतं. आणि इकडे पण एक मंदिर दिसतं, तुम्ही पाहू शकतात. आणि हा समोर मेन टेम्पल जो आहे आपल्या, म्हणजे त्या काळी म्हणजे काय असेल हे 1000 वर्षापूर्वी काय दिसत असणार यार. तर मित्रांनो, मला आठवतं मी जेव्हा श्रीलंकेला गेलेलो, श्रीलंकेला जेव्हा ते आपण सिग्रिया फोर्टमध्ये गेलेलो, तशीवाली फिलिंग येते. म्हणजे एवढं मोठं आहे. आणि तुम्हाला एक शॉर्ट आता हिस्ट्री मी सांगायला चालू करतो. हे जे टेम्पल आहे हे अवघ्या 400 एकरमध्ये आहे. म्हणजे हे तर आपण ऑलमोस्ट, म्हणजे आतापर्यंत चालून माझी ऑलमोस्ट ताकद गेली, कारण की मी काय ब्रेकफास्ट वगैरे करून नाही आलो. केळी होती ती विसरून गेलो खायची. आणि हे 400 एकरमध्ये ही जी जागा आहे ही तुम्हाला
एका दिवसात एक्सप्लोर करणं पॉसिबल नाही. तर इकडे ह्यांचा 3 दिवसाचा प्लॅन चालतो, 7 दिवसाचा. कोण कोण असतं ना जे एकदम आर्किटेक्टली खूप पागल असतात, म्हणजे त्यांना एक छोटी छोटी वस्तू पण एक प्रॉपरली बघायची असते, जाणून घ्यायची असते कसं असतं अँड ऑल एव्हरीथिंग. तर ती लोक तो प्लॅन घेतात आणि नेक्स्ट लेवल आहे भाई. आणि इकडे तुम्ही अख्खी गर्दी पाहू शकता. ही आली आहे सनराईज बघायला. हा इथून अख्खा सनराईज दिसतो, तर फोटो काढतात मस्त. सगळे इकडे तुम्ही पाहू शकतात कशी गोरी माकडं. आपण पण त्याच कॅटेगरीमधले झालो आहे, तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. इथे मजबूत गर्दी आहे, आपण पण बघू. कारण की इथूनच जो असा व्ह्यू आहे जो टेम्पलचा प्रॉपर दिसतो. आणि काय बोलू यार, नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे इथे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता तिथे मंदिर आहे, तिकडे एक मंदिर आहे, प्रत्येकाकडे मंदिर आहेत, प्रत्येकाची हिस्ट्री आहे. आता कसं आहे ना, तुम्हाला मी आता पुढे सांगतो कसं ते अतिक्रमणं पण झाली सगळं, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे एक शॉर्टमध्ये, थोड्याच वेळामध्ये. तर ही लोक इथे का थांबली आहेत, हे जे आपलं कळस आहे त्याच्या कळसच्या मागे तिकडून सन येतो त्याचा फोटो काढण्यासाठी. पण आता त्यासाठी आपल्याला टाईम नाही, कारण की आपल्याला 8:30ला आपली बस आहे लाहोससाठी. तर त्यामुळे मला घाईघाईमध्ये सगळं बघायला लागणार आहे. पण ठीक आहे, हे तुम्हाला इकडून दाखवायचं होतं थोडा व्ह्यू. तुम्ही पाहिलाच असेल, हे बघा माझ्या मागे नेक्स्ट लेवल आहे. तुम्ही जर बघायला गेलात तर हे बघा काय दिसतंय यार कळस. तर इकडून तुम्ही जर पाहिलंच असेल तर आता मी तुम्हाला पुढे दाखवतो मेन टेम्पलमध्ये जाऊन सगळं आपण जाणून घेऊया. हे बघा, हे इकडे तुम्हाला असं स्ट्रक्चर जो आहे तुम्हाला पाहायला भेटेल. आणि ह्या लोकांनी म्हणजे इकडचं पुरातत्व खातं असेल त्या लोकांनी मेंटेन करण्यासाठी बघा इथे असे हे सळी टाकली आहे, म्हणजे हे पडझड नको यायला. बघा हा इथे क्रॅक आलाय, बट हे पडझड ना हो म्हणून या लोकांनी असं केलंय. काश आपल्या गड किल्ल्यांवर पण आपल्या संवर्धनाने जर असं काहीतरी टेक्निक्स वापरले तर तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं, किती आपण वाचवू शकतो. हे बघा आता हा इकडे ही जी पाहू शकतात तुम्ही, हे पडलं असतं, बट या लोकांनी हे वाचवण्यासाठी हे एक मध्ये रॉड टाकलाय आणि ह्याला वाचवून घेतलं. हे बघा, आता मला एकच म्हणायचंय, ही जी कंट्री आहे कंबोडिया, हा जो ही हेरिटेज साईट आहे ही ह्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. का, कारण की ह्यांच्या याच साईटपासून ह्यांचं सगळ्यात जास्त इन्कम होतं. ते तर झालंच, जाऊ दे त्यांची इकॉनॉमी ह्याच्यानं प्रॉपर एक मेंटेन राहते, ते तर झालंच. आणि मेन म्हणजे जे आहे ह्यांचं जो फ्लॅग आहे कंबोडियाचा, त्याच्यावर पण हेच तुम्हाला हे 3 कळस दिसतील. तर लक्षात ठेवा, म्हणजे आपलं आणि हा जो देश आहे एवढा अमीर नाही आहे, बरोबर. हा जो देश आहे गरीब आहे, पण तरी या लोकांनी मेंटेनन्समध्ये काहीही कॉम्प्रोमाइज नाही केलं आहे. संवर्धन केवढं करून ठेवलं तुम्ही पाहू शकतात. नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे यार आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी किमान गड किल्ल्यांवर तरी ह्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या. ही गोरी माकडं बघा कशी बसली आहेत बघा, सगळी गोरी माकडं. कशासाठी? ह्याच्या मागे सूर्य उगणार आहे त्याच्या व्हिडिओसाठी. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं झालं, हे मंदिर छोटं नाही आहे. ह्याला आय थिंक 4 दरवाजे आहेत. ईस्ट दरवाजा बोलतात, नॉर्थ साऊथ असे दरवाजे भरपूर आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता रिस्टोरेशन अँड रिहॅबिलिटेशनचं प्रोजेक्टचं सगळं माहिती दिली आहे. आधी बघा कसं होतं, मग नंतर बघा कसं केलं, हे पण बघा बाई नेक्स्ट लेवल. हे बघा हा मंदिरचा परिसर तुम्ही पाहू शकता असा. आपण आता इथे आहोत इकडे, बरोबर. हा एक वे आहे, हा एक वे आहे आणि हा पण एक वे आहे. मित्रांनो तुम्हाला कुठेही मेन्शन नाही केलेलं भेटणार की हिंदू टेम्पल, बट इथे आता फक्त वाचा अंकोर वॉट इज द मोस्ट अज्युम ॲज द रेसिडेन्स ऑफ गॉड विष्णू. कळलं? आता फक्त लक्षात ठेवा, यांनी कुठेही असं मेन्शन केलं नाही की हे जे आहे टेम्पल एक हिंदू टेम्पल आहे. बट कळलं, त्यांच्या हे ऑफिशियल बोर्डवर असं मेन्शन केलं आहे की हे लॉर्ड जे विष्णू म्हणजे आपलं विष्णू देव जे आहे त्याचं घर होतं. आणि हे जे टेम्पल आहे, मी तर 1000 वर्ष मला वाटत होतं, 1000 म्हणजे ते झालं 12व्या शतकातलं मंदिर आहे. म्हणजे यार बघा, म्हणजे जे आपले विष्णू जे देव होते ते इकडे त्यांचं वास्तव्य होतं, ते इथे राहिलेले अँड ऑल एव्हरीथिंग. असं पण शकतं यार. आपण म्हणजे बघा, जेव्हा आपण सिग्रियाला गेलेलो तिकडे रावणाची जागा म्हणजे म्हटली जाते, रावण तिथे राहिलेला वगैरे वगैरे असं सांगतात. आणि हे पण तुम्ही पाहू शकता, म्हणजे हे त्याच टायमाचं मला सगळं आर्किटेक्चरल दिसतंय आणि असू शकतं. आणि मित्रांनो मला एक सांगायला चांगलं वाटतं की आपण पहिला मराठी ब्लॉगर असेल की या टेम्पलमध्ये मराठीमध्ये ब्लॉग करतोय.
तोपर्यंत आता मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये हिस्ट्री सांगतो, जी कोणी अशा भाषामध्ये सांगितली नसणार. तर एक छोटंसं डिस्क्लेमर पण द्यायचं आहे की बघा, मला कोणाला या ब्लॉगमधून मी कोणाला हे नाही करत आहे. बघा, मी बाहेरच्या देशामध्ये आलो आहे, इकडची जी अस्तित्व आहे ते खरं सांगायचाच प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला कोणाला असं हेट नाही. मी परत एकदा का सांगतो, कारण की माझ्या ब्लॉगमध्ये मी पाहिले उझबेकिस्तानच्या सिरीजमध्ये मला असे कमेंट आलेले की भाई तू काय बोलतोय अँड ऑल एव्हरीथिंग. बघा, तुम्हाला जर सच कडवं वाटत असेल तर तुम्ही माना, बट मी असं कधी कोणाच्याबद्दल चुकीचं नाही बोललो. जे खरं आहे तेच बोलतोय. मला कोणाच्या मी माझ्या रिलिजनला रिस्पेक्ट करतो, मी बाकीचे सगळे रिलिजन रिस्पेक्ट करतो. मला कोणाच्या रिलिजनबद्दल हे नाही की भाई असं अँड ऑल एव्हरीथिंग. आपण भाई सच जे आहे तेच बोलतो. हा एक छोटासा डिस्क्लेमर होता, ज्यांना कळायचं असेल ते कळतील. हे जे टेम्पल आहे हे कुठे, म्हणजे असं सांगितलं का नाही जात, हे हिंदू टेम्पल आहे. तर पहिला हा जो प्रश्न येतो का, आता तुम्हाला सांगतो की हे जे होतं तिथं तुम्ही पाहिलं, हे किंग सूर्याच्या 12व्या शतकातलं मंदिर आहे. मी असं कुठेतरी वाचलेलं, म्हणजे मी या मंदिरबद्दल एवढा रिसर्च केला नाही, बट जेवढा केला तेवढा मला माहिती आहे की किंग सूर्याने जेव्हा हे टेम्पल म्हणजे हे एवढं मोठं नव्हतं, बट तेव्हा त्याला एक स्वप्नामध्ये असं आलं की तो जेव्हा त्याचं राज्य जिंकत गेला तर तेव्हा त्याला कळलं की भाई आता इथे आपण एक टेम्पल बांधलं पाहिजे. तर त्याने हा टेम्पल बांधलेला इकडे. तर त्यासाठी अशा काही गोष्टी होती. मग नंतर जे म्हणजे आता 12व्या शतकानंतर पकडून चला 13वं शतक 14वं, म्हणजे एका शतकानंतर तो हारला. बरोबर, तो हारला. मग त्यानंतर कोणाचं वर्चस्व म्हणजे बोलतात ना रूल आलं, त्या टायमाचा तुम्ही बोलू शकता एक बुद्धिस्ट राजा होता, त्याचं हे आलं रूल आला. मग आपल्या इंडियामध्ये पण कसं झालं तुम्हालाही माहिती आहे. हे अल्लाउद्दीन खिलजी, हा बाबर, हे सगळे आले. नंतर हे काय केलं, हे सगळे टेम्पल वगैरे उद्ध्वस्त करायला लागले. हे इकडेही झालंय मित्रांनो. तर मग तो राजा जेव्हा जिंकला, मग त्याने काय केलं, त्याला कोणीतरी सांगितलं की इकडे जे पण काय काय म्हणजे अशा गोष्टी असतील तुला हे उद्ध्वस्त करायला लागेल, कारण की इकडची लोक याला फॉलो करतात आणि ते केलं नाही पाहिजे. आणि तो बुद्धिस्ट होता. मग त्याच्यानंतर इथे एक बेहन टेम्पल पण आहे. तिथे विष्णूची, मला तिथे जायला भेटलं तर मी नक्की दाखवेन, कारण की आता 6 वाजलेत, मला लवकर पण पोचायचं आहे. बट मी ह्याच्या आतमध्ये जाऊन ॲटलिस्ट थोडं तरी कव्हर करेल. बेहन टेम्पल इथून 3 किलोमीटर लांब आहे आणि त्यामुळे मग मला तिथे जर जायला भेटलं तर मी नक्कीच जाणार. मला जायची खूप इच्छा आहे, बट असं आहे की इथून 3 किलोमीटर चालत जाणं येणं मुश्किल आहे. आणि मी माझ्या टुकटुकवाल्याला बोललो, तो एक्स्ट्रा माझ्याकडे $10 मागतोय. आणि मी बोललो आता काय बोलणार, बट जाऊ दे, तुम्हाला फोटोमध्ये पण मी दाखवेन. तिकडे जी विष्णूची मूर्ती आहे, ती मूर्तीला तोडून या लोकांनी उभी बुद्धाची मूर्ती केली आहे. तुम्ही पाहू शकतात. आता ही जी तुम्ही मूर्ती पाहिली, हे तुम्हाला बघून असं वाटेल का भाई ही कोणाची, म्हणजे काय बोलतात, विष्णूची बुद्धाची मूर्ती आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे, जेव्हा गौतम बुद्धांनीही सांगितलं मला देव नका मानू, तुम्ही मला मूर्तीमध्ये पूजू नका, बट ती मूर्ती तुम्हाला बघून वाटतंय का ती गौतम बुद्धाची असेल. मग त्या राजाने तिकडची ती मूर्ती तोडली. तुम्ही पाहू शकतात ह्याच्या खाली जे आहे ना, हे रिअल पायऱ्या आहेत. ठीक आहे, हे मी पाय माझा हे रिअल पायऱ्या आहेत आणि इथे हे लाकडाच्या पायऱ्या बांधल्यात संवर्धनामुळे, म्हणजे हे रिअल असं आहे. हां, तर आपण आता कुठे होतो, मूर्ती सगळ्या तोडल्या. मग ते तोडल्यानंतर आतमध्ये भरपूर देवांच्या मूर्त्या आहेत. आपली शंकराची पिंडी आहे, तिकडे सगळं तोडलं, म्हणजे सगळं उद्ध्वस्त केलं गेलं. म्हणजे यांचा मेन जो मोटो होता तो भाई, जो आपला जो हे असतं एक हिंदुत्वाचा, त्याला मिटवूनच टाकायचं. हे आपल्या इकडेही इंडियामध्येही झालंय, तुम्हालाही माहिती आहे, सगळीकडे हे चालत आलंय. तर ठीक आहे, तर हे होतं आपलं एक शॉर्ट थोडेफार इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायला गेलं की डेमॉलिशनचं तर सगळीकडेच आपलं करत आलेत. त्यांना जो आपला एक हे असतो ते त्यांना दाखवायचंच नव्हतं. मग हे थोडं बघून आपल्याला पण वाईट वाटतं. आणि मेन म्हणजे ही गोष्ट वाटते की आपल्याही इंडियामध्ये असेही टेम्पल्स आहेत. तुम्हाला पण माहिती आहे, काशी विश्वनाथ झालं, आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्याच टेम्पलसाठी आपल्याला केस लढायला लागते. म्हणजे विचार करा, हे तर जाऊ दे, हे तर आपल्या हद्दामध्ये येत नाही. बट तुम्हाला सांगायला गेलं, जो आपला हिंदुत्वाचा जो प्रचार होता तो पार इंडोनेशियापर्यंत झालेला. तर म्हणून म्हणजे तुम्ही जर पाहतील, इंडोनेशियामध्ये पण हिंदू लोक भरपूर आहेत. आपण मलेशियामध्ये गेलो, तिकडेही होतं. तर हा जो पट्टा जो आहे अख्खा साऊथ एशियनचा, तोही अख्खा पूर्ण हिंदू राष्ट्रामध्ये, म्हणजे राष्ट्र नाही बोलू शकत, पट्ट्यामध्ये यायचा. तर असं पण काही गोष्ट आहेत जे कोणाला माहिती नाही, ते आपण सांगायचा प्रयत्न करतो. आता भरपूर लोक विचार करत चालतील की हा एकदम हिंदू हे वादी आहे, हाय भाई गर्व आहे.
मला मी धर्माचा माझ्या स्वतःचा प्रचार करणार, मी दुसऱ्याचं काय करणार नाही आणि जे खरं आहे तेच मी बोलणार. सो आय थिंक सो हा ब्लॉग खूप लोकांना खटकेल पण बट आय डोंट केअर, मला फरक नाही पडत. माझं जे आहे मी ते करणार आणि करत राहणार. तर चला बोला जय श्रीराम. आता आपण चाललोय आतमध्ये, जाऊया मंदिरामध्ये आणि बघू कसं काय आहे. काय म्हणजे मी तुम्हाला शब्दात तर सांगूच नाही शकत, काय बोलू कसं एक्सप्लेन करू, बट हे जे आहे नेक्स्ट लेवल आहे. चला गाभाऱ्यामध्ये जाऊ आणि पहिल्यांदा आपल्याला चप्पल घालून जायला लागते. हे तुम्ही पाहू शकता, हे त्या टायमाचं कुंड असणार, हे जे याच्यामध्ये आता लिकेज झाल्यामुळे मे बी पाणी संपलंय आणि नेक्स्ट लेवल आहे यार, कांट इवन एक्सप्लेन गाईज. तर इकडे तुम्ही पाहू शकतात, इथे त्यांचं लोकल देवताचं मंदिर छोटं केलं आहे, मस्त आहे. पाया पडू आणि जाऊ. इथे तुम्ही पाहू शकता, इथे पण एक कुंड, हा एक कळस आणि इकडे हा एक मेन कळस आणि इकडे एक दुसरा कळस, म्हणजे 3 कळस. चालून दमलो म्हणून इथे बसलो. हे मंदिराचं बॅक साईड तुम्ही पाहू शकतात. मेन कळस, पहिला कळस, दुसरा कळस आणि तो मेन तिसरा. आणि बघा इथे आपल्याला जर ते मगाशी दाखवलं, नॉर्मल पर्सन नाही चढू शकत म्हणून ह्युमनसाठी कसे पायऱ्या दिल्या आहेत. ह्याचा टायमिंग आहे 6:40ला ओपन होणार, आता वाजले आहेत एवढे. बघा नेक्स्ट लेवल आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता संवर्धनाचं काम चाललं आहे, किती प्रोफेशनल वेमध्ये, एकदम प्रॉपर. या स्तंभाला पण चालू आहे काम. हे जे नवीनवाले व्हाईट दगड जो पाहतात, हे आत्ता युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटने या लोकांनी बनवलेलं गेलं आहे. बाई एवढंच टेम्पल एक्सप्लोर करून माझी जान निघून गेली. कसे झॉम्बीसारखे उतरत गेले भाई हे लोक. तर मित्रांनो, इथे आल्यावर अजून चान्सेस आहेत काय की हा टेम्पल हिंदू टेम्पल होता. कशावरून तुम्हाला मी दाखवतो, चला. आहे बघा, आता हे वॉर बिटवीन देवास अँड असुरास. आता तुम्हालाही माहिती आहे वॉर कोणाचे झालेले. हे तुम्ही पाहिजे तर पॉज करून वाचा, मी आता काही दाखवत नाही. बघा, शिवा अँड नंदी, स्कंद ऑन पिकॉक, सूर्य ऑन हॉर्स. हे अख्खं इथे जे तुम्ही पाहतायत ना, हे अख्खं कार्विंग केली आहे. आणि असंच एक पिलर आहे, आय थिंक तो त्या बाजूला आहे, तिकडे रामायणाची कार्विंग केली. हे इकडे आता जे तुम्हाला जे ज्याच्यामध्ये दाखवलं त्याच्यामध्ये असुरास आणि देवास, म्हणजे तेव्हा जे असुर आणि देवतास लोकांची जे फाईट झालेले त्यांचं कार्विंग केलं. आणि जी डिटेलिंगमध्ये कार्विंग केली ना मित्रांनो, कांट टेल यू. हायला चला, हे इकडचं होतं. मी रामायणाचंही दाखवतो, तिकडे ज्या बाजूला रामायणाचं आहे. Between 2 kings. So one king, his name Rama. One more king, his name Ravana. The king Rama is the king of the people. Ravana is the king of the demons. So if you look over there, you will see the king Rama is over there. That is the king Rama over there. Yes. King Rama, he's bending the arch and stand right or stand on the shoulders of the king of monkey over there. His name Hanuman. Hanuman. And those are his brothers over there. Everybody, if you look the king Rama, do you know why the king Rama he's bending the arch to fight with the king of demons? तर मित्रांनो, आता तुम्ही पाहिलं गाईड इन्फॉर्मेशन देत होता आपल्या रामायणाबद्दल, खूप चांगलं वाटलं ऐकून. आणि आता मी त्यालाच विचारलं की भाई इथे शिवलिंग जे आहे ते कुठे. त्याच्याकडनं आपल्याला कळलं जे शिवलिंग जे आहे ते बायोन टेम्पल जे विकसित केलं आहे ते थोडं लांब आहे. आय थिंक सो. माझ्याकडे टाईम तर आहे, आता वाजले आहेत 7 वाजले. टाईम नाही आहे ॲक्च्युली, कारण की थोडं लांब आहे. बट मला मग माझ्या टुकटुकवाल्याला एक्स्ट्रा पे करायला लागणार. इथून चालत जायला बोलला की तुला ऑलमोस्ट 25-20 मिनटं लागतील मला बोलला. आता कळत नाही काय करू. आणि मेन म्हणजे मी इकडचं सिम कार्ड नाही घेतलं आहे,
आणि एवढ्या मोठ्या टेम्पलमध्ये फिरणं सोपं नाही आहे मित्रांनो. आणि माझ्या टुकटुकवाल्याला शोधायचं ज्याला मी $10 पे केलेत. तर माझ्यासोबत कोण असतं, 4 लोक टुकटुकमध्ये बसतात, तर 4 लोक असतात म्हणजे 2.5% पर पर्सन पडलं असतं. बट ठीक आहे, एकट्यालाच मला $10 पडाय म्हणजे सोलो ट्रॅव्हलिंगचे हेच असतं यार, पैसे थोडे एक्स्ट्रा जातात. बट ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता मी मंदिराच्या इथून बाहेर चाललो आहे. मी ट्राय करतो बेयॉन्ड टेम्पलला पळत जायचं, कसं काहीतरी खाल्लं पण नाही. मी तुम्हाला करतो अपडेट. हां, नो प्रॉब्लेम. सो ऑलराईट. तर मित्रांनो, आता मी बेयॉन्ड टेम्पल जिथे आहे ते नाही जायचा प्लॅन करतोय. का सांगतो, कारण की मला कोणाच्या नुकसान नाही करून द्यायचं आहे. कारण की ह्याला 7:45ला पोचायचं आहे हॉटेलवर आणि ह्याला म्हणजे दुसरी ऑर्डर आहे. आणि जे मी ह्याला बुक केलेलं माझ्या हॉटेलवाल्यांनीच केलेलं $10 आणि इथून आता 7:30 झालेत. मग मी बोललो आता ह्याचं पण नुकसान होईल, मला पण जायचंच आहे. ह्याचं तर नुकसान होईलच, बट मला पण जायचं आहे. तुम्हालाही माहिती आहे आपली 8:30ला बस आहे. 7:15पर्यंत, मला 7:50पर्यंत यायला सांगितलं. तिकडे पिकअप पॉईंट असतो, मग तिथून दुसरीकडे जाणार बसने. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल, आपण लाओसला कसं जाणार आहे ते. तर ठीक आहे मित्रांनो, हा होता एक ब्लॉग आपला हिंदू टेम्पलबद्दल. आय नो थोडा ब्लॉग मोठा झाला, बट हेही दाखवणं सगळ्यांना गरजेचं आहे. मराठीमध्ये आजपर्यंत कोणी केलं नाही जे आपण करतोय. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, चालतं. तर मला अशी झोप आली, तुम्हाला काय बोलू. आणि मस्त असा हवा वाटते, अख्खा ओला झालो आहे मी, मला कळत असेलच. आणि येस, मजा आली. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू असेल एका चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.